चला नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. पहा, आजचा व्हिडिओ जो आहे आपला तो 19वा धडा गणिताचा. त्या धड्याचं नाव आहे चौकोनाचे गुणधर्म. तर या धड्यामध्ये स्वाध्याय 19.1 आज आपण पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे व्हिडिओ पाहिजे नसतील तर पाहून घ्या. वेळ न घालवता पहिला प्रश्न सोडून घेऊया. हा पहिल्या प्रश्नामध्ये दिलाय, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य ठरेल. अयोग्य म्हणजे या ठिकाणी चुकीचा असतो, तर चुकीचा पर्याय कोणता ठरेल हे आपल्याला ओळखायचे. तर पहा, चौरसाला काटकोन चौकोन म्हणतात. अगदी बरोबर आहे. समभुज या ठिकाणी चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात. या ठिकाणी हे विधान बरोबर आहे. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. या ठिकाणी हे विधान बरोबर आहे. कसं? चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ कसे होते? चौपट होते. आता समजा चौरसाची बाजू आपण समजा इथं बाजू 2 घेतली आणि याची बाजू जर दुप्पट केली तर 4 जाईल. तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजूचा वर्ग, 2चा वर्ग किती आला? 4. आणि या ठिकाणी 4चा वर्ग किती आला? तो आला 16. तर लक्षात घ्या, बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट झाले. म्हणजे या ठिकाणी क्षेत्रफळ 4 होते, तिथं चौपट झाले 16. म्हणजे हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आणि या ठिकाणी चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळतात, हे विधान चुकीचे आहे. आणि या ठिकाणी अयोग्य विधान कोणते असंच विचारलंय. म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ती 4. पहा, चौकोनाचे गुणधर्म या धड्यामधील सर्व या ठिकाणी चौकोन, समभुज, चौकोन, चौरस, आयत या सर्वांचे गुणधर्म तुम्ही अगोदर वाचून घ्या. त्यानंतर तुम्हाला हा धडा चांगल्या पद्धतीने समजेल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 इथे दिले, पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? म्हणजे बरोबर विधान. पहा, चौरस हा आयत असतो. या ठिकाणी विधान बरोबर आहे. नंतर आयत हा समांतरभुज चौकोन असतो. तर हे विधान देखील या ठिकाणी कसं आहे? अगदी बरोबर आहे. त्यानंतर आयत हा चौरस आहे. आयत हा चौरस असू शकतो का? नाही, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? सारख्या. ओके, म्हणजे हे विधान चूक आहे. समभुज चौकोन हा चौरस असतो. तर हे विधान चूक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 येईल आपलं, अ आणि ब बरोबर असेल. ओके, चला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चौरसाचे गुणधर्म, आयताचे गुणधर्म, त्यानंतर समभुज चौकोनाचे गुणधर्म तुम्ही सर्व वाचून घ्या. त्यानंतरच या ठिकाणी हा स्वाध्याय पहा, कारण तुम्हाला गुणधर्म माहित असतील तर ह्या कन्सेप्ट कळतील. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 3 मध्ये कोणत्याही समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोन दुभाजकाच्या छेदनबिंदूपाशी तयार होणारा कोन कोणत्या प्रकारचे असतात? आता लक्षात घ्या, कोणत्याही समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनाच्या कोन दुभाजक. आता समांतरभुज चौकोन समजा आपण हा काढला या ठिकाणी. ओके, समांतरभुज लगतच्या कोनाचा कोन दुभाजक म्हणजे हा एक या ठिकाणी होईल असा आणि हा होईल दुसरा. ओके, छेदनबिंदूपाशी तयार होणारा कोन कोणत्या प्रकारचा असेल? आता इथं छेदनबिंदू झालाय. ओके, आणि या ठिकाणी होणारा कोन, तर या ठिकाणी होणारा कोन कोणता असतो? तो असतो काटकोन. कोणता असतो? काटकोन. ओके, त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक कोटी कोण नाही 3, काटकोन. काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 पुढीलपैकी कोणत्या चौकोनात एकरूप कोनाची एक जोडी एकरूप असते? तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला गुणधर्म पाठ असतील तर पतंग हे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर लक्षात घ्या, पतंगामध्ये याचे जर गुणधर्म आपण जर अभ्यासले, त्याच्यामध्ये दिलंय
पतंगातील सम्मुख कोनाची एक जोडी कशी असते? एकरूप असते. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. पतंगाचे गुणधर्म वाचून घ्या. त्यामध्ये गुणधर्मामध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? पतंगात सम्मुख कोनाची एक जोडी कशी असते? एकरूप असते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. हा इथे दिलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून चौकोनाची रचना करता येणार नाही म्हणते? नाही. बघा आता चौरसाची एक बाजू दिली असता. पाहता चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात? समान असतात. जर आपल्याला चौरसाची एक बाजू जर दिली समजा 2 सेंटीमीटर, किती दिली? 2. तर सर्वच बाजू कशा असतात? 2. म्हणजे याचा अर्थ या माहितीवरून आपल्याला चौकोन तयार करता येतो. 2 2 2 चा. लक्षात आलं? पुढे समभुज चौकोनाचे 2 कर्ण दिले असतात. आता बघा समभुज चौकोनाचे 2 कर्ण दिलेले असतात. आता समभुज सर्व बाजू सारख्या असल्या. आता समजा हा एक कर्ण दिलाय आणि हा एक कर्ण दिलाय. त्या ठिकाणी हे जर आपण जोडून घेतलं पूर्ण असं, ओके, तर समभुज चौकोनाचे 2 कर्ण दिले असता देखील आपल्याला चौकोनाची रचना करता येते. म्हणजे हे 2 ऑप्शन अगदी बरोबर आहे. तर आपल्याला करता येत नाही असं विचारलंय. त्यानंतर समांतरभुज चौकोनात एक बाजू व एक कर्ण दिला असता. आता बघा समांतरभुज चौकोनात एक बाजू आणि एक कर्ण दिला असता आपल्याला ही रचना करता येत नाही. त्यानंतर शेवटचं एक पाहूया. आयताची एक बाजू. आता समजा आयत काढायचं आपल्याला, तर ह्याची ही एक बाजू दिलेली आहे समजा, आणि एक कर्ण म्हणजे हा जर या ठिकाणी असा कर्ण असेल तर लक्षात घ्या ही असेल, इथं जर आपण रेष घेतली तर ही असेल काय? हाईट. आणि याला जर परत आपण असं जोडून घेतलं, आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात, तर ही रचना तयार होऊ शकते. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं या ठिकाणी अगदी बरोबर येणार आहे. ओके, म्हणून याचं उत्तर लिहा ऑप्शन क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 6 पाहूया. एका चौकोनाचे बाह्य कोन अनुक्रमे 2x - 15 x अधिक 45 अंश, त्यानंतर 3x अंश 2x अधिक 10 अंश आहेत. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान आंतरकोनाचे माप आपल्याला विचारले. आता लक्षात घ्या चौकोनाच्या बाह्य कोनाच्या मापाची बेरीज किती असते ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ती असते 360 अंश असते. ओके, तर हे बाह्य कोन आपल्याला हे दिलेले आहेत. यांची बेरीज दाखवूया आपण. म्हणजे इथे लिहूया 2x - 15 अधिक x अधिक 45 परत अधिक 3x अधिक 2x अधिक 10 आणि सर्वांची बेरीज येणार आहे 360 अंश. आता लक्षात घ्या हे 2 आणि हे 3x, हे 3 आणि 3 6 आणि हे 2 8, म्हणजे इथं होईल 8x. तर हे 10 अधिक आहेत आणि हे अधिक म्हणजे 55 आणि त्याच्यातून हे 15 काढून टाका, म्हणजे इथं होईल अधिक 40, मोठ्या संख्येचं चिन्ह बरं का. त्यानंतर होईल 360. आता हे अधिकच्या इकडं वजा होतील. 8x बरोबर 360 वजा 40 म्हणजेच x बरोबर 320 भागिले 8 होईल. कारण या दोघांची वजाबाकी 320 येईल आणि हे गुणाकारातले भागाकार. 8 1 8 8 4 32, शून्याला 0. x ची किंमत किती आली आहे आपली? 40. ओके, तर आता हे आपले दिलेले कोण आहेत बाह्य कोन सर्व. तर आता 2x म्हणजेच काय होईल इथं 2x म्हणजे 40 गुणिले 2 80, एक कोण 80 होईल. दुसरा काय आहे 80, याच्यातून 15 वजा करायची ना, 80 वजा 15 तर हे होईल 65. ओके, त्यानंतर दुसरा आहे x अधिक 45. x म्हणजे किती 40, x ची व्हॅल्यू किती आली 40, त्याच्यात अधिक 45, 40 आणि 45 85. ओके, तिसरा आहे फक्त 3x बरोबर
3 × 40 येईल 120 आणि हा आहे 2x अधिक 10 बरोबर 2 × 40 अधिक 10 म्हणजे 40 2 80 आणि 10 90. तर लक्षात घ्या, एक 65 आला, एक 85, एक 120 आणि एक 90 आला बाह्य कोन. तर आता काय म्हणते, चौकोनाच्या सर्वात लहान आंतरकोनाची. मग जो बाह्य कोन मोठा असेल त्याच्यातलाच आंतरकोन कसा असणार आहे, आपल्याला लहान असणार आहे. समजा ही या ठिकाणी आपण असं करूया असं, ओके. तर हा जर इथला बाह्य कोन 120 असेल तर ही रेषीय जोडीतील कोन असतात. मग रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. म्हणजे हा इथला किती होणार आहे, तर हा होणार आहे 60 अंश. ओके. सर्वात लहान म्हणते, तर सर्वात लहान बाह्य कोन सर्वात लहान आंतरकोन किती असणार आहे, तर 60 असणार आहे. किती असणार आहे, 60. तर तुम्हाला हाच प्रश्न, परंतु सर्वात लहानच्या ऐवजी सर्वात मोठा आंतरकोन तुम्ही कमेंट मध्ये करायचं. सर्वात मोठा आंतरकोन किती अंशाचा असेल. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7. एका चौकोनाच्या 4 कोनाच्या मापे प्रमाणात दिलेली आहे. तर चौकोनात पुढीलपैकी कोणता असेल एवढ्यापैकी हा ओळखायचा आहे. तर पहा, मापे दिले 2, तर आपण लिहूया 2x अधिक 3x अधिक 3x अधिक 2x बरोबर या सर्वांची बेरीज किती असते, ती असते 360 अंश. चौकोनाच्या 4 कोनाच्या मापाची बेरीज 360 अंश. तर पहा 2 आणि 3 5 आणि 5 10, इथं होईल 10x बरोबर 360 अंश आणि x बरोबर 360 भागिले 10 होईल. तर उत्तर येणार आहे 36. तर 36 आले आपलं. तर हा 2 आहे, तर इथं होईल 2x बरोबर 2 × 36 किती आलं, 72. एक आला. त्यानंतर 3x म्हणजे 3 × 36 असं होईल. ओके. तर किती होईल, 108. त्यानंतर परत 3x आहे, मग याचं पण माप किती आलं, 108च. ओके. त्यानंतर 2x याचं माप किती आलेलं, 72. म्हणजे लक्षात घ्या, 72 108 108 आणि 72 हे आपले या ठिकाणी काय आलेले, तर कोन आलेले. तर आपल्याला पुढीलपैकी कोणता या ठिकाणी आकृती तयार होईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आयत. काय येईल, आयत. तर आयत का तयार होणार नाही, आयत नाही होणार, कारण पहा इकडं आयताचे सर्व कोन कसे असतात, आयताचे सर्व कोन कसे असतात, काटकोन असतात. आणि या ठिकाणी सर्व कोन काटकोन आलेले आहेत का, नाही. म्हणजे ऑप्शन 1 आपला येणार नाही. 2 चौरसाचे पण सर्व कोन कसे असतात, काटकोन, म्हणजे हाही ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. समलंब चौकोन, तर लक्षात घ्या, समलंब चौकोन असा असतो आणि ही जी रेष असते, या दोन्ही रेषा कशा असतात, समांतर असतात. कशा असतात, समांतर रेषा असतात. मग लक्षात घ्या, याच्यामध्ये हा कोन आणि हा कोन म्हणजे हे आंतरकोनाच्या जोडीची बेरीज जी असते दोघांची, ती असते 180 अंश. तर पहा आता 72 आणि 108 हे जर इथं घेतले तर याची बेरीज 180 अंश येते आणि या दोघांची बेरीज 180 अंश येते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे, समलंब चौकोन. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 8. चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. त्याच्यामध्ये मापकोन C आपल्याला दिलेले 2x अधिक, म्हणजे हा दिलाय, किती दिलाय, 2x अधिक 4 अंश. ओके. त्यानंतर व ADC 3x अधिक 6 AD आणि C म्हणजे हा किती दिलाय, 3x अधिक 6. ओके. तर मापकोन CD आणि E विचारला आपल्याला. म्हणजे D म्हणजे हा या ठिकाणी लक्षात घ्या, DCDE म्हणजे CD आणि E म्हणजे इकडच्या बाजूचा विचारला आपल्याला. ओके. तर आपण काय करूया, सर्वात प्रथम
आपल्याला डी आणि सी चं माप माहिती. ओके, डी आणि सी चं माप माहिती आपल्याला. मग लक्षात घ्या, आता हे डी आणि सी हे दोन कोण माहितीत. आपण असं लिहू शकतो डी अधिक सी बरोबर 180 अंश. आता डी आपल्याला माहिती 3x अधिक 6 अधिकचं चिन्ह देऊया 2x अधिक 4 बरोबर 180 अंश. 3 आणि 2 5x होईल इथं आणि हे 6 आणि 4 10 होतील बरोबर 180 अंश. आता इथं होईल 5x बरोबर 180 वजा 10 आणि x बरोबर 170 भागिले 5. 5 त्रिक 15 होईल आणि 5 चौक 20 होईल. किती? 34. तर आपलं x काय आलेलं आहे? 34. तर या ठिकाणी x च्या ठिकाणी 34 किंमत ठेवली तर आपला हा डी निघल. काय निघल? डी निघल इथला. ओके, तर आपल्याला कोण ए डी आणि ई मध्ये आपल्याला डी चं माप निघल. आता तर कसं काढायचं? तर लक्षात घ्या, कोण ए डी आणि सी बरोबर आपल्याला डी माहिती आहे, म्हणजे इथे लिहूया आपण 3x अधिक 6. मग 3 गुणिले x ची किंमत आली 34 अधिक 6. 4 त्रिकोण 12 हातचा 1 येईल. 3 त्रिक 9 1 10 अधिक 6 म्हणजेच 108. आता हा डी जर 108 आला, इथं लिहितो मी 108 अंश आला, तर पहा हा जर टोटल डी काढायचा असेल तर हा आणि हा कोण? हा आहे रेषीय जोडीतील कोण. कसा आहे? रेषीय जोडीतील कोण. मग आता हे रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश. आणि त्याच्यातून 108 जर वजा केले तर आपल्याला काय निघणार आहे आपला? तर तो निघणार आहे सी डी आणि ई, म्हणजे या साईडचा. ओके, तर मग करूया 180 वजा 108. 10 मधून 8 गेले, 2 राहतील 7 आणि या ठिकाणी 0.72. या ठिकाणी 72 अंश हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, एका चौकोनाच्या 4 क्रमागत कोणाच्या माप या ठिकाणी दिलेले 2 जसे 4 जसे 6 जसे 8, तर तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? तर लक्षात घ्या, या चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश. म्हणून लिहूया 2x अधिक 4x अधिक 6x अधिक 8x बरोबर 360 अंश. ओके, तर पहा 6 आणि 2 8 आणि हे 8 आणि 2 10 आणि 6 16 आणि 4 20 20x लिहूया बरोबर 360 अंश. इथपर्यंत लक्षात आलं? तर हे भागाकारा जातील x बरोबर 360 भागिले 20 0 0 कट 18. x ची किंमत किती आलेली आहे आपली? 18. मग लक्षात घ्या, 2x बरोबर 2 गुणिले 18 होईल. त्यानंतर 4x बरोबर 4 गुणिले 18 होईल. त्यानंतर 6x बरोबर 6 गुणिले 18 होईल. त्यानंतर 8x म्हणजेच 8 गुणिले 18 होईल. ओके, पहा आता 18 दोन्ही 36, 18 54 या ठिकाणी 72 होतील. नंतर 18 सकी 108 आणि 18 आठी 144. आता लक्षात घ्या, मग या चौकोनाच्या जे 4 कोण आहेत ते एक 36 अंशाचा आहे, एक 72, 108 आणि एक 144 आहे. ओके, आता ऑप्शन एक एक लक्षात घेऊया. एक चा जर विचार केला आपण तर समांतरभुज चौकोन. आता समांतरभुज जर चौकोनाचा विचार केला तर समांतरभुज चौकोनामध्ये लक्षात ठेवायचं, समांतरभुज चौकोनामध्ये हे आणि हे म्हणजे हे लगतच्या कोणाची बेरीज जी असते ती 180 अंश असते. तर इथे लगतच्या कोणत्या दोन कोणाची बेरीज 180 होत नाही, म्हणजे ऑप्शन एक आपला येणार नाही. पतंग. तर पतंगाचं या ठिकाणी तुम्हाला या अगोदरही आपला संगणित झालेलं आहे पतंगाचं. तर पतंगाचे विरुद्ध कोण कसे असतात? हे एकरूप असतात. तर इथं सारखे या ठिकाणी कोण आहेत का? नाही. या ऑप्शन हे पण कॅन्सल झाला. आता तिसरा समलंब चौकोन. आता हा समलंब चौकोन आहे असं आपण या ठिकाणी धरूया गृहीत. ओके, तर समलंब चौकोन म्हणजे या ज्या दोन रेषा असतात, ही वरी आणि ही खालची दोन ज्या रेषा आहेत वरील आणि खाली, त्या समांतर असतात. तर याचं
हा आणि हा म्हणजे हे जे दोन कोण असतात, हे दोन कोण हे किती असतात? 180 अंशाचे असावेत. किती? 180. आणि परत हे दोन पण 180 असावेत. ओके, तर लक्षात आलं तुम्हाला? या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 आणि या दोनची. तर आता पहा, हे समजा इथं 36 तुला, हा या ठिकाणी 72, त्यानंतर हा 108 आणि हा 144. तर पहा, या दोघांची बेरीज 180 येते, या दोघांची येते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणं योग्य आहे. ओके, चला, आयत तर काही येत नाही, कारण आयताचा प्रत्येक कोण कसा असतो? काटकोन असतो. कसा असतो? काटकोन. म्हणजे ऑप्शन 4ही येणार नाही. लक्षात आलं? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी किती विधाने सत्य आहेत? सत्य याचा अर्थ बरोबर आहेत. पहा, चौरस हा आयत असतो. पहा, आता चौरस आणि आयत त्याचे कोण सारखे, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर आहे. आयत हा समांतरभुज चौकोन असतो. अगदी बरोबर आहे. समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. बरोबर आहे. चौरस हा समांतरभुज चौकोन असतो. बरोबर आहे. चौरस हा समलंब चौकोन असतो. म्हणजे सर्वच विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. तर यासाठी तुम्हाला सांगितलं होतं, चौरस, आयत, समांतरभुज, त्याच्यानंतर समभुज, त्यानंतर समलंब चौकोन, या सर्वांचे गुणधर्म वाचून घ्या. गुणधर्म सर्वांनी वाचायचे, तरच तुम्हाला हा धडा समजणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न क्रमांक 11 पाहूया. एका आयताचा कर्णाची लांबी दिली 10 आणि असून काटकोन करणाऱ्या एका बाजूची लांबी 6 सेंटीमीटर आहे. तर आयताची परिमिती काढायची आपल्याला. तर लक्षात घ्या, हा समजा जर आयत असेल, इथे मी आयत काढतोय, तर इथं काय विचारलेलं आहे? कर्णाची लांबी 10 दिली, म्हणजे कर्ण समजा जर आपण इथे 1 काढला तर याची लांबी किती आहे? 10 सेंटीमीटर. आणि काटकोन करणाऱ्या एका बाजूची लांबी आपल्याला दिलेली आहे 6. तर ही आपण 6 घेऊया आणि ही या ठिकाणी माहित नाही म्हणून x घेऊया. आणि जर इतका विचार केला तर A, B, C आणि D नाव देऊया. तर A, B, C चा विचार केला तर इथं काटकोन तयार होतो आणि काटकोनासमोरील बाजू कर्ण असतो. तर या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय वापरून आपण लिहू शकतो AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. लक्षात घ्या, AC आहे 10 चा वर्ग, AB आहे 6 चा वर्ग आणि या ठिकाणी BC आपण x घेतला x चा वर्ग. ठीक आहे. आता 100 होईल, इथं होईल 36, इथं होईल x चा वर्ग. 36 अधिक या ठिकाणी काय होतील? x चा वर्ग. 100 वजा 36, दोघांची जर वजाबाकी केली तर ती येते 64. x चा वर्ग किती आला? 64. वर्गमूळ काढलं तर x बरोबर 8 आलं. किती आलं? 8. म्हणजे BC ही किती आलेली आहे? 8 सेंटीमीटर आली. किती आली? 8 सेंटीमीटर. आता लक्षात घ्या, ही जर बाजू 8 असेल तर समोरील बाजू पण किती असते? 8. ही जर 6 असेल तर ही पण किती असते? 6. तर 8, 8, 6, 6 यांची सगळ्यांची जर बेरीज केली तरी आपली परिमिती निघते. किंवा मग सूत्रामध्ये ठेवायचं, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 ला 2 ठेवा, लांबी ठेवा आणि रुंदी ठेवा. चला, 8 आणि 6 किती झाले? 14. म्हणजे 2 कंसात 14, 14 दोन्ही 28. या ठिकाणी 28 सेंटीमीटर हे काय असणार आहे? या आयताची परिमिती असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते. पहा, पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न क्रमांक 12 आणि या स्वाध्यायामधील सर्वात शेवटचा प्रश्न. महत्वाची सूचना, नवोदय मिशन प्ले स्टोअरला आपलं ऍप्लिकेशन आहे. नवोदयच्या रेकॉर्डेड बॅच, फ्री टेस्ट भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि जर तुम्ही पुढील वर्षासाठी NMMS ची जर तयारी करत असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे ॲप डाउनलोड करा. यामध्ये NMS चे देखील तुम्हाला पेपर उपलब्ध होतील. ओके, चला वेळ न घालवता लास्टचा प्रश्न पाहूया. आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो डॅश डॅश असतो. पहा, आता आयताच्या बाजू, आता समजा लगतच्या बाजू, कशा? लगतच्या. तर लगतची बाजू म्हणजे ही बाजू
आणि ही बाजू ही झाली लगतची बाजू. आता ह्या दोन बाजू कशा असतील, एकरूप म्हणजे सारख्या. तर त्यानंतर ही आणि ही पण बाजू कशी असेल, सारखीच. त्यानंतर ही सरळ आणि ही पण बाजू इकडली कशी असेल, सारखी. म्हणजे या ठिकाणी काय असतो, तर तो असतो चौरस. काय असतो, चौरस. म्हणजे याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, इतरांना शेअर करायचा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.